नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा अखेर निकाल लागला असून या निवडीत भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवत सत्ता राखण्यात यश मिळवले आहे। या निवडीमुळे जावलीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांची निवड झाली आहे, तर गोरख महाडिक यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे। पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते। भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट यांचा एक असा पक्षीय आघाडी असल्याने सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय चुरस निर्माण झाली होती। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी केल्यामुळे 3 ते 3 असे समान संख्याबळ निर्माण झाले होते। त्यामुळे सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रियेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती। दरम्यान नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राजकीय डावपेच आणि वसंतराव मानकुमरे यांची रणनीती यशस्वी ठरली। महायुतीच्या माध्यमातून भाजपने पंचायत समितीवरील सत्ता कायम राखण्यात यश मिळवले। नूतन सभापती सौरभ शिंदे यांना यापूर्वी उपसभापती पदाचा अनुभव असल्यामुळे पंचायत समितीच्या कामकाजाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया सोमवारी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली। यावेळी भाजपच्या चारुशीला पवार यांनीही सत्ता टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। निवडीची अधिकृत घोषणा होताच मेढा शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान या निवडीनंतर नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी नूतन सभापती आणि उपसभापतींचे अभिनंदन केले आहे। जावली पंचायत समितीवरील या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना वेग येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मेढा, जावली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी न्यूज मराठी लाईव्ह चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।